अनेक जणींना फसवून लग्न करणारा आणि पुन्हा तो मी नव्हेच असे टोपी फिरवत म्हणणारा आचार्य अत्रे यांचा लखोबा लोखंडे अजरामर रहे तो सध्या मराठी रंगभूमीवर वावरत नसला तरी पालघरच्या नालासोपारात तो अवतरला। या नव्या लखोबाने एक दोन नव्हे तर तब्बल 25 वेळा लग्न केले आणि सर्व पत्नींना अक्षरशः लाखो रुपयांना गंडवले। यातील एक लग्नाची बेडी मात्र गजाआड होण्यास कारणीभूत ठरली। फिरोज नियाज शेख वय वर्ष 43 नावाचा हा लुटारू लखोबा हाती लागलाय। पुण्यातील 4 महिलांशी लग्न, 6 वेळा जेलमध्ये जाऊन आला। फिरोज नियाज शेख याने 2015 मध्ये पुण्यातील 4 महिलांना हेरून असेच लग्न केले। त्यानंतर तो 2023 मध्ये 6 वेळा तुरुंगात जाऊन आला। मात्र त्यानंतरही त्याने फसवणूक सुरूच ठेवत तब्बल 25 महिलांशी लग्न केले आणि त्यांच्या भावी साथीदारांबद्दलचे स्वप्न धुळीस मिळवले। लागताच बेड्या ठोकून पोलिसांनी त्याची वरातच काढली। फिरोज नियाज शेखने एका लग्न जमवणाऱ्या संकेतस्थळावरून एका महिलेशी ओळख वाढवली, तिच्याशी लग्न केले। त्यानंतर तिच्याकडून लॅपटॉप आणि कार घेण्यासाठी 6,50,790 रुपये घेऊन तो मग पसार झाला। फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या महिलेने नालासोपारा पोलीस ठाणे गाठले। पोलिसांनी फिरोजचा शोध सुरू केला, मात्र त्याचा नंबर नसल्याने पोलिसांना तो सापडत नव्हता। पोलिसांनी एक फेक महिलेची प्रोफाईल बनवून महिलेला भेटायला बोलवले। तो कल्याणमध्ये असल्याची माहिती मिळताच नालासोपारा पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केले। फिरोजकडून 3,21,490 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्त करण्यात आलाय। त्यात अनेक महिलांचे एटीएम कार्ड, चेकबुक, 6 मोबाईल, 1 लॅपटॉप, महिलांचे पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड, सोने चांदीचे दागिने असा समावेश आहे। या मुद्देमालावरूनच फिरोजने किती जणांना गंडवले याचा अंदाज पोलिसांना आला। हा तर लखोबा लोखंडेच। फिरोजने अशा प्रकारे 25 घटस्फोटित आणि विधवा महिलांची फसवणूक करत लग्न केल्याची धक्कादायक माहिती मग तपासात पुढे आली। मॅट्रोमॅनी स्थळावरून या संकेतस्थळावरून तो घटस्फोटित आणि विधवा महिलांना हेरत असे। त्यांच्याशी तो ओळख वाढवून लग्नाचा प्रस्ताव द्यायचा, जमले तर लग्न करून मोकळा व्हायचा। त्या महिलेचे सर्व सोना चांदीचे दागिने आणि पैसे घेऊन पसार व्हायचा। हीच त्याची गुन्हा करण्याची पद्धत होती। त्याच्या विरोधात आतापर्यंत फसगत झालेल्या महिलांपैकी कोणीही पोलिसात तक्रार दिली नव्हती। बदनामीची भीती आणि समाजात आयुष्य एकाकी काढण्याचे आव्हान यामुळे ही फसगत त्या महिलांनी गुमान सहन केली असावी। मात्र नालासोपाऱ्यातील महिलेने धाडस दाखवले आणि हा लखोबा चतुर्भुज झाला। त्याला वसई न्यायालयात हजर केल्यावर 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। गाव माझा न्यूज करिता सुमित पाटील, पालघर।